चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि सर्वात आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज मी घेऊन आली मुरमुऱ्यांचा चिवडा रेसिपी। 1 किलो प्रमाणात, अचूक प्रमाण। 1 किलो मुरमुऱ्यासाठी किती शेंगदाणे घालायचे, किती डाळ घालायचं, सर्वच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे चुरमुरे मी 1 किलो चुरमुरे घेतलेले आहेत, स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। त्यात पाव किलो शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणे कच्चेच घेतलेले मी, छान मंद गॅसवर तळून घातलेले आहेत। हा वाळलेला कांदा, कच्चा कांदा चिरून उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे मी, आणि तो कांदा तेलामध्ये फ्राय करून चिवड्यामध्ये टाकायचा आहे। हा कांदा वाळवून ठेवला कांदा म्हणजे लगेच फ्राय होतो, आणि हा कांदा उन्हामध्ये वाळवून कसा ठेवायचा हा व्हिडिओ पण मी चॅनलवर टाकलेला आहे, नक्की पहा। 2 मिनिटात फ्राय होतो हा कांदा वाळवून ठेवला की। इथे घेतलेला आहे मी कढीपत्ता, एक पोहे खायचं एक प्लेट भरून कढीपत्ता घेतलेला आहे। हा कढीपत्ता तेलात फ्राय करून घ्यायचा, आणि हा कढीपत्ता फ्राय करताना 2-3 टिप्स सांगणार आहे मी तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा। कढीपत्ता ही मीडियम गॅसवर छान फ्राय करून घ्यायचा आहे, लगेच बाहेर नाही काढायचा आहे। कढीपत्त्याचा आवाज आला पाहिजे, खळखळाचा कुरकुरीत झालेला आवाज आला पाहिजे कढीपत्त्याचा, तेव्हाच कढीपत्ता बाहेर काढायचा आहे। नाहीतर कढीपत्त्याला खूप तेल पकडलं जातं असं लगेच बाहेर काढला की, आणि तो क्रिस्पी पण होत नाही, आणि चिवडा लवकर खराब होतो कढीपत्ता कच्चा टाकल्यामुळे आता। त्यामुळे कढीपत्ता छान फ्राय करायचा आहे, आणि मगच चिवड्यामध्ये घालायचा आहे। आणि बहुतेक जणांचं असं म्हणणं असतं की आपण चिवड्याला जो मसाला टाकतो तो मसाला सगळा कढीपत्त्यांनाच चिकटून बसतो, चिवड्याला लागतच नाही मुरमुऱ्यांना, तर त्यासाठी मी खास टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा बघा कढीपत्ता छान झालेला आहे आता, कसा आवाज पण येतो त्याचा, असा आवाज आला पाहिजे। कलर पण बघा कसा चेंज झालेला आहे, आणि हा बाजूलाच ठेवायचा प्लेटमध्ये, लगेच मुरमुऱ्यामध्ये घालायचा नाही आहे। हे मी डाळं घेतलेलं आहे, डाळं पण पाव किलो आहे। डाळं पाव किलो, शेंगदाणे पाव किलो, डाळं पण छान फ्राय करून घ्यायचं आहे। याचा कलर चेंज होईपर्यंत, खरपूस भाजली जातील तोपर्यंत डाळं ही फ्राय करून घ्यायचे। 5 ते 7 मिनिट लागतील ह्याला पण फ्राय व्हायला। आणि थंडीच्या दिवसामध्ये, आता पावसाच्या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये चिवडा बनवून ठेवला की चिवडा नरम पडतो, त्यासाठी चिवडा बनवला की लगेच गरम गरम कॅरी बॅगमध्ये बांधून मग डब्यात ठेवायचा आहे। मग डबा स्टीलचा असू द्या, प्लास्टिकचा असू द्या, कुठलाही असू द्या, फक्त कॅरी बॅगमध्ये बांधून डब्यामध्ये ठेवा, म्हणजे चिवडा नरम पडणार नाही। आता डाळ फ्राय झालेलं आहे छान, त्यात मी मोहरी टाकते। आता मोहरी तडतडू द्यायची, मोहरीचा तडतड असा आवाज आला, मोहरी छान तडतडली की मगच पुढचे मसाले टाकायचे, किंवा तुम्ही डाळ बाहेर काढून घेऊ शकता तेलातून, आणि मग जिरे मोहरी मसाले टाकले तरी काही हरकत नाही, पण मी असंच करते कारण डाळ काढायला वेळ लागतो, त्यामुळे त्यातच मसाले टाकते मी। मोहरी बघा छान तडतडत आहे, आवाज येतोय मोहरीचा। आता मोहरी छान तडतडली आहे, आता यात मी मसाले घालते। त्यासाठी मी 1 चमचा हळद घेतलेली आहे। 1 किलो मुरमुऱ्यासाठी 1 चमचा हळद, जास्तच तुम्हाला येलो कलर हवा असेल तर 1.5 चमचा हळद घालू शकता। 1 चमचा लाल तिखट घातले मी, कारण तिखट खूप तिखट आहे माझ्याकडचं, त्यामुळे 1 चमचा घातले। आणि 2 मोठे चमचे मीठ घालायचं आहे, 2 मोठे चमचे मीठ बरोबर होतं मग। आणि छान 1 मिनिट परतून घ्यायचे, आणि मग गॅस बंद करायचा आहे। आता गॅस बंद करते मी, कारण डाळ आणि मसाला छान फ्राय झालेला आहे, म्हणून गॅस बंद केला मी। आता हे सर्व पहिले टाकलेले शेंगदाणे कांदा मिक्स करून घेऊया चुरमुऱ्यामध्ये, म्हणजे कसं वरती मसाला टाकला की कांद्याला आणि शेंगदाण्याला चिपकून नाही बसणार, पूर्ण चुरमुऱ्यामध्ये मिसळला पाहिजे। आता हा मसाला चुरमुऱ्यावर घालून घेते मी, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला टाकल्यानंतर झाऱ्याने मिक्स करा, हात घालू नका मध्ये, कारण मसाला गरम असतो त्यामुळे। आणि मग थोडा थंड झाला मसाला की मग चिवडा हाताने छान मिक्स करून घ्या, आणि हाताने मिक्स केल्याशिवाय चिवड्याला चव काही येत नाही, त्यामुळे हाताने मिक्स करा नंतर, आणि कलर पण छान येतो हाताने मिक्स केल्यानंतर। हे पहा आता मसाला थोडा थंड झाला आहे, मी आता हाताने मिक्स करून दाखवते तुम्हाला कसं मिक्स करायचं आहे। खालची बाजू वर करायची आणि हाताने मग चोळून घ्यायचं, म्हणजे तिखट मीठ छान लागेल, सगळीकडे लागलं पाहिजे चुरमुऱ्यांना,
मसाले घेताना मोठ्या टोपल्यामध्ये घ्यायचे, म्हणजे कसं आपल्याला मसाला लावता आला पाहिजे व्यवस्थित. त्यामुळे मोठं भांडं घ्या. आता कढीपत्ता टाकूया शेवटी. मसाले मिक्स करून घेतलेत मी. आता कढीपत्ता घेऊया. कढीपत्ता बारीक करून घ्यायचा आहे. कढीपत्ता छान खरपूस तळलेला आहे, त्यामुळे लगेच बारीक होतो. आणि आता बारीक करून कढीपत्ता मग मिसळून घ्यायचा आहे, कारण असा बारीक केला ना कढीपत्ता मग मुलं पण खातात, त्यांचा पण पोटात जातो कढीपत्ता. आणि असाच अख्खा कढीपत्ता टाकला तर काय करतात मुलं, काढून बाजूला ठेवतात कढीपत्ता आणि चिवडा खातात. असं नाही होणार, मग बारीक केल्यामुळे मुलांच्या पोटात पण जाईल. ही माझी ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा आता चिवड्याला कलर किती छान आला आहे. तुमच्याकडे फरसाण असेल तर फरसाणसुद्धा टाकू शकता तुम्ही वरून. मी नाही टाकलेलं, आता कांदा वगैरे टाकलेला आहे मी, त्याच्यामुळे फरसाण टाकलेलं नाही. आणि हा चिवडा गावरान पद्धतीने झटकीपट कमी मसाल्यात टाकलेला आहे, बनवलेला आहे, त्यामुळे नक्की करून बघा. चिवडा मसालाही घालू शकता तुम्ही. माझ्याकडे चिवडा मसाला नव्हता त्यामुळे मी घातलेला नाही, तुम्ही घालू शकता. आणि चिवड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तरी कमेंट करून सांगा, नाही आवडली असेल तरी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.